देशातली कर चोरी रोखण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करतंय। यासाठी डेटा मायनिंग, डेटा एनालिटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय। इन्कम टॅक्स, जीएसटी आणि बँकांसह अनेक विभाग यावर एकत्र काम करतात। सरकार केवळ मोठ्या कंपन्यांवरच लक्ष केंद्रित करत नाहीये, तर नोकरी आणि लहान व्यवसाय करणाऱ्या लोकांवरही सरकारचं बारीक लक्ष आहे। खूप जास्त उलाढाल करून देखील काहीही टॅक्स न भरणाऱ्या लोकांवर सरकारचं विशेष लक्ष आहे। कर चोरी कमी करण्यासाठी सरकारला जीएसटी कायद्याचा खूप मोठा फायदा झालाय। संबंध देशात एकच इनडायरेक्ट टॅक्स असल्यामुळे व्यवसाय लपवणं आता अवघड झालंय। आपण ज्यांच्याकडून माल घेतो आणि ज्यांना आपण माल विकतो त्यांनी जीएसटी रिटर्न भरला तर आपल्याला जीएसटी रिटर्न भरावाच लागतो। यामुळे सरकारला जीएसटीच्या माध्यमातून उत्पन्न तर मिळतंय, पण याचा सर्वाधिक फायदा सरकारला इन्कम टॅक्स कलेक्शन वाढवण्यात झालाय। 2019 मध्ये सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेशन अर्थात CBDT ने एक आदेश दिला। यामुळे जीएसटी विभाग आणि इन्कम टॅक्स विभाग आता एकमेकांना माहिती देऊ शकतात। करदात्याला कोणत्या व्यवसायातून किती उत्पन्न मिळालंय, त्याची उलाढाल किती झाली आहे आणि व्यवसायाचं स्वरूप काय आहे यासारखी माहिती अधिकाऱ्यांना आता एका क्लिकवर मिळू शकते। तसेच जीएसटी रिटर्न आणि आयटी रिटर्न मध्ये काही तफावत असेल तर तात्काळ करदात्यांना नोटीस पाठवली जाते। अनेक लोक जीएसटी रिटर्न भरत होते पण आयटी रिटर्न फाईल करत नव्हते। अशा लोकांवर कारवाई करून टॅक्स वसूल करणं सरकारला आता खूप सोपं झालंय। पूर्वी इन्कम टॅक्स विभागाला ज्या गोष्टी मिळवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागत होते त्या गोष्टी आता अगदी सहज मिळत आहेत। वस्तूंची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांची वार्षिक उलाढाल 40 लाख रुपयापेक्षा जास्त असेल आणि सेवा देणाऱ्या व्यावसायिकांची उलाढाल 20 लाखापेक्षा जास्त असेल तर जीएसटी नंबर घेणं त्यांना बंधनकारक आहे। जीएसटी रजिस्ट्रेशन करताना पॅन नंबर द्यावा लागतो। त्यामुळे दोन्ही विभागांना पॅन नंबरचा वापर करून सर्व व्यवहार ट्रॅक करता येतात। तसेच एफडी, म्युच्युअल फंड्स आणि शेअर सारख्या गुंतवणुकीतून काही नफा मिळाला तर ते सगळे आकडे ITR मध्ये प्रीफिल्ड असतात। त्यामुळे गुंतवणुकीतून मिळालेला नफा आता लपवणं जवळपास अशक्य झालंय। आपल्याला कोणतंही उत्पन्न मिळालं तरी ते ITR मध्ये नमूद केलं पाहिजे, नाहीतर तो कर चुकवण्याचा प्रयत्न असेल आणि आपल्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते। त्यामुळे जीएसटी रिटर्न आणि ITR भरताना सगळं उत्पन्न जाहीर करा आणि टॅक्स डिपार्टमेंटच्या कारवाईपासून स्वतःला वाचवा।